एस टी महामंडळाचं बस चालकाचं सीट कसं असतं आणि या बसचं कसं आहे स्टेरिंग, पाटील कांगासारखे असे सर्वजण झाले तर एस टीच्या मागे असणारा खटारा शब्द हा कायमचा निघून जाईल. सर्वांना श्री स्वामी समर्थ. नमस्कार, मी भूषण स्वागत करतो फ्रॉम महाराष्ट्र 08 आमची रत्नागिरी. खास भैरीबुवा पालखीसाठी आलो होतो रत्नागिरीला. आणि रत्नागिरीकर काय तुमचं शिमगो, काय ती पालखी भेट, म्हणजे बोले तो एकदम आडस. सकाळचे 7:45 झाले. आज आपला प्रवास होणार लालपरीने रत्नागिरी ते मालवण. बऱ्याच दिवसांनी एस टीचा प्रवास नाही केला, व्हिडिओ शूट नाही केला. म्हटलं आज एक प्रवास होऊन जाऊन दे, रत्नागिरी ते मालवण. बऱ्याच जणांना प्रश्न पडतो की मी माझं गाव कोणतं, माझा तालुका कोणता, जिल्हा कोणता. माझा तालुका मालवण, जिल्हा सिंधुदुर्ग, गाव मसदा. आणि ऑब्विसली ही गाडी जाणार थेट मालवणला. आपले एक सबस्क्रायबर मित्र मांगल्य पाध्ये हे सुद्धा एस टी प्रेमी आहेत. ह्यांनी माझ्यासाठी खास गिफ्ट आणलंय, पाहू शकता. एस टी फ्रेम म्हणजे तुम्ही बनवलं आहे काय? त्यांनी खास माझ्यासाठी आणलं आहे. आणि आपले बघू शकता एस टी महामंडळाची शयनयान फुल्ली स्लीपर बस. कोणता रूट आहे? कणकवली बेळगाव. धन्यवाद भाई. कसं बनवत तुम्ही? ही फॉर्मशीट आहे. फॉर्मशीटवर आम्ही डिझाईन कॉम्प्युटरवर डिझाईन करून प्रिंट केली आहे आणि ते पार्ट जोडलेले आहेत एकमेकांसोबत. वा वा, मस्त. जाऊन बसूया आपल्या बसमध्ये. 8चा टायमिंग आहे निघण्याचा रत्नागिरी मालवण बसचा. आणि येस, आपली आवडती कॅबिन सीट. आणि बस पण पहा, स्वच्छ एकदम. अरे मालवण डेपो म्हटला की नीट क्लिनिंग मेंटेनन्स येतोच. स्टेरिंग बघा काय सजवलंय. एस टी महामंडळाचं बस चालकाचं सीट कसं असतं आणि या बसचं कसं आहे स्टेरिंग. आणि समोर हे शोसाठी नंबर 1. हे सर्व का आहे? कारण जे चालक दादा आहेत, पाटील दादा, मालवण आगारातील SL पाटील, हे सरकारी कर्मचारी वर्ग आहेतच, बस चालक आहेत. पण त्या पलीकडे जाऊन एस टीसाठी जो काही प्रेम, जी काही आपुलकी आहे ना, ती तुम्हाला प्रत्यक्षात दिसते. रत्नागिरी ते मालवण टोटल 160 किलोमीटरचं अंतर आणि लागणारा कालावधी कमीत कमी पकडून चालू 4.5-5 तास. 8चा टायमिंग आहे. तेथे पोहोचण्याचा टायमिंग दुपारी 2 वाजता. आणि जाण्याचा मार्ग आहे तो सुटणार रत्नागिरी बस स्टँडपासून पुढे मग हातकंबा, तिकडे लागणार नॅशनल हायवे 66 मुंबई गोवा हायवे. आणि तोच पकडत पुढे गाठायचं आहे कसालपर्यंत. एकदाची गाडी कसालला गेली मग कसाल मालवणचं रोड आहे, मध्ये गाव पण लागतील, बघूया पुढे. तर त्या वेळेने आपला प्रवास होणार रत्नागिरी ते मालवण. अजून एक मार्ग आहे दुसरा, पावस गावखडी, म्हणजे फुल्ली कोस्टल लाईन मालवणपर्यंत. ऑन टाईम आपली बस रवाना झाली 8:01ला रत्नागिरीच्या राटागड बस स्टँड पासून. तर आपल्या आजच्या मालवण प्रवासाला सुरुवात करूया गणरायाच्या नामस्मरणाने. मला गणपती बाप्पा मोरया. रत्नागिरी शहरातून बाहेर पडत पोचलो आपण हातकंबा टिटा. आणि समोर मुंबई गोवा हायवे, नॅशनल हायवे 66. डावीकडचा तो तुम्हाला मुंबईकडे घेऊन चिपळूण, खेड, पोलादपूर आणि उजवीकडचं सिंधुदुर्ग जिल्ह्यात. अर्थातच लांजा, राजापूर, पुढे मग सावंतवाडी, कुडाळ. रत्नागिरी जो मुख्य शहर आहे तो हायवेला लागत नसून आतमध्ये आहे. म्हणजे हातकंबा टिटापासून 7 ते 8 किलोमीटर आतमध्ये. बऱ्याचशा गाड्या बाहेरून पास होतात, काही गाड्या आतमध्ये येऊन पुन्हा एकदा बाहेर जातात, पण शक्यतो बाहेरून पास होतात. रत्नागिरीपासून पुढे लांजा पाली साईडला बघा कामकाज सुरू आहे दुपदरीकरणाचं. त्या साईडला एक लेन जाईल आणि या साईडून एक लेन जाईल.
मगाशी बस पास झाली की रत्नागिरीची सिटी बस. असे आपल्या एस.टी. महामंडळाचे सिटी बस कोणकोणत्या ठिकाणी आहेत नक्कीच कमेंट करा. रत्नागिरी एक आहे, मिरज एक आहे, अजून कोणते असतील ते सुद्धा नक्की कमेंट करा. समोर एक मोठा कंटेनर चालतोय. टर्न घेण्यासाठी त्याला भरपूर काही कष्ट घ्यावे लागतात बघा. फुल टर्न घ्यावे लागतात, फुल टर्न. आणि मध्ये ब्रेकडाऊन झाला की झालं, पूर्ण रोडची वाट लागली. वाजले 9. 1 तास प्रवास करून आपण पोचलो पाली या ठिकाणी. पालीचं बस स्टँड तिकडं कामकाज सुरू आहे. आणि इथूनच गाव लागतो नाणीच गाव, जिथे सद्गुरू स्वामी नरेंद्र महाराज यांचं मठ आहे. आणि महाराष्ट्रभरातून बरेच भक्तगण इथे येतात जेव्हा गुरुपौर्णिमा म्हणा किंवा इतर सणासुदीला. श्री सद्गुरु कृपा. रत्नागिरी ते मालवण आपला प्रवासाचं अंतर 160 किलोमीटर आणि त्यासाठी तिकीट भाडे 260 रुपये प्रति व्यक्ती, ज्यात महिलांना 50% तिकीट प्रवास आणि बाकी सर्व विशेष सवलती लागू. आणि आता एस.टी. बसेसमध्ये तुम्ही डिजिटली तिकीट बुक करू शकता ऑनलाईन पेमेंट स्कॅन करून. फोनपे, गुगल पे इत्यादी काय असेल ते स्कॅन करून तुम्ही तिकीट घेऊ शकता. घाट चढताना गाडीचा पिकअप चांगला, पण मध्ये असे कंटेनर आले की मौसम तुटतोच. गाडी बघा होळी खेळून आली, होळी खेळून. चाळीस किलोमीटरचा प्रवास पूर्ण करत आपण पोचलो लांजा बस स्टँड या ठिकाणी. आज वार मंगळवार, लांजेकरांचो आठवडी बाजार. इलास मा बाजारा खरेदी करू. तर आतापर्यंत आपण जो रोड पाहिला, निघालो हातखंबा डेटापासून लांजापर्यंत. मुंबई गोवा हायवेचे कामकाज मोठ्या प्रमाणात सुरू आहे. पण भविष्यात समजा हा हायवे पूर्णपणे झाला तर रस्त्याची कंडिशन पाहिली, उंच सकल दाट झाडीतून जाणारा हायवे आणि वळणवळणांची घाटं इतकी भयानक आहेत, तर 4 व्हीलर आणि मोठ्या गाडीची स्पीड 50-60ला ठेवावी लागेल. कारण 80 स्पीडने गेलो मग मात्र काय खरं नाही. आतापर्यंत आपण जो प्रवास केला, इथे कामकाज सुरू आहे. पलीकडे संगमेश्वर म्हणा, पुढे खेड साईडला चिपळूण, अगदी ते लांजापर्यंत. येथून पुढे जोडणं राजापूर, कणकवली, कुडाळ, सावंतवाडी आणि लांजा पुढे जे काही हायवेचं बांधकाम झालंय एकदम नाद. तुम्ही स्वतः बघा.
स्वागत असा राजापूर तालुक्यामध्ये. वा, काय गाडी चालवली आहे. म्हणजे गाडी चालवायची आहे म्हणून चालक आहेत असं नाही, तर एक आवड सुद्धा पाहिजे. मी आज एसटीने प्रवास करतो, व्हिडिओ बनवतो, ही एक आवड आहे. आणि तुम्ही माझे व्हिडिओ वेळात वेळ काढून पाहता, ती सुद्धा एक आवडच आहे. बाकी तुम्हाला सांगू इच्छितो, महत्त्वाची अपडेट मिळाली की राजापूरची गंगा आलेली आहे. दर 3 वर्षातून एकदा येते, ती सुद्धा 3 ते 4 महिन्यासाठी. या उन्हाळी सुट्टीनिमित्त ऑब्व्हियसली राजापूरकर आणि इकडचे सर्व कोकणवासी व्हिजिट देणार आहेत, गंगेमध्ये आंघोळ करणार. तर तुम्हाला सुद्धा यायचं असेल राजापूरला, आवर्जून राजापूरच्या गंगेला भेट द्या, स्नान करा आणि तृप्त होऊन जा. बसने घेतलाय 5 मिनिटाचा ब्रेक, फ्रेश होऊ आणि मग चहा पिऊन घेऊ. जे आले होते अंगणवाडी जत्रेला, पुढे महाशिवरात्री निमित्त कुणकेश्वर यात्रेला, तर एक एसटी बस होती जी आतून बाहेरून फुल्ली डेकोरेट केली होती प्रभू श्रीरामांच्या चलचित्राने. तर ती बस कुणी डेकोरेट केली? ह्याच आपण ज्या बसने प्रवास करतोय, बस चालक पाटील काका यांनी. खूप आवड आहे त्यांना बस सजवण्याची, बस प्रॉपर मेंटेन ठेवायची, बसमध्ये स्वच्छता त्यांना पाहिजेच. तुम्ही त्यांची सीट बघूनच समजाल की किती नीटनेटकेपणा गाडीमध्ये पाहिजे. आणि हेच नियम आपण सर्वांनी फॉलो केले तर आपली एसटी बस कुठच्या कुठं जाईल. 5 मिनिटं ब्रेक घेऊन आपली बस रवाना होते. बाजूला आली मालवण मुंबई. शिवशाही केली आहे, पण आज BS4 पाठवली आहे. राजापूर बस स्टँड सोडल्यानंतर सर्वात मोठा ब्रिज राजापूरचा, आणि खालून नदी वाहते अर्जुना नदी. अर्जुना नदी हा वाला रस्ता होतो. अर्जुना नदी क्रॉस केली, राजापूरची गंगा थेट आतमध्ये. म्हणजे जो रस्ता होतो राजापूरहून गोव्याकडे, बरोबर डावीकडे. खारेपाटण समोर, खारेपाटणचा बस स्टँड आणि मुख्य बाजारपेठ. पहिल्यांदा चालू आहे खारेपाटण आतमध्ये. हा खारेपाटणचा बस स्टँड त्यामध्ये दाखवतो. बघा असं काही. आतापर्यंत जे एसटीने प्रवास केले लांब लांब पल्ल्याचे, ते बाहेरून व्हायचे, बायपास केलं. पण पहिल्यांदाच इथं आतमध्ये आलोय. तर जे कोणी आहेत खारेपाटणचे, नक्कीच कमेंट करा # आमचो खारेपाटण. आपले बस चालक आहेत, यांचं सुद्धा हेच गाव खारेपाटण. तळेरे नाका या ठिकाणी पोचलो असून बाजूला बस स्टँड तळेरे, आणि डावीकडचा रस्ता तो थेट तुम्हाला कोल्हापूरच्या दिशेने वाया गगनबावडा घाट. पण सध्या तरी घाट पूर्णपणे बंद ठेवला आहे, कारण त्या ठिकाणी कॉन्क्रीटकरण आणि रुंदीकरण वाढवत आहे. भुईबावडा मात्र चालू आहे, त्या मार्गे तुम्ही जाऊ शकता. कणकवली नमो बालचंद्राय. कणकवली या ठिकाणी पोहोचलो असून भयानक गर्दी प्रवाशांची, आणि समोर लागली आहे सांगली वेंगुर्ले. बरोबर वाजले दुपारचे 1 आणि पोचलो आपण कसाल बस स्टँड या ठिकाणी. हात खंपाटेटापासून केली होती आपल्या मुंबई गोवा हायवेला सुरुवात. तो इथं येऊन समाप्त होतो, कारण येथून जाणारा मालवणसाठी सिंगल रोडच आहे. समोरचा रोड जातो थेट तुम्हाला कुडाळ, सावंतवाडी, गोवा, आणि आपण ज्या दिशेने चाललोय सिंगल रोड, स्ट्रेट मालवण.
पंढरीनाथ महाराज की जय. कट्ट्याची बाजारपेठ आणि समोर विठ्ठल रखुमाईचं मंदिर. काय दिसतंय मंदिर, नवीनच बांधण्यात आलंय आणि मागच्या आठवड्यातच केली होती प्राण प्रतिष्ठापना. एक नंबर. बोला पंढरीनाथ महाराज की जय. चौके या गावात पोचलो असून हा वाला रस्ता तुम्हाला घेऊन चालते कुडाळ धामापूर या ठिकाणी. म्हणजे याचं असेल कुडाळवरून सावंतवाडीवरून मालवणसाठी, तर या रोडने येऊ शकता. आणि आपण ज्या दिशेने आलो तो कसाल कणकवली. तसं मसुरी गावात आहे भराडे देवीचे अंगणेवाडी येथील मंदिर. या चौकेवर देखील आहे भराडे देवीचे मंदिर. मागे लागतं आणि मग पुढे चौकेची बाजारपेठ. तर जे कोणी आहे चौकेतून नक्कीच कमेंट करा हॅशटॅग आम्ही चौकेकर. बस आता मालवण फक्त 10 किलोमीटर अंतरावरती. तर भेटूया थेट मालवण. कोणता? चला धन्यवाद. पुन्हा एकदा आपण असा प्रवास करू नवीन. हो नक्की. बसचा लुक बघा कशी मेंटेन ठेवली आहे प्रॉपर. आतमधून बाहेरून नीट अँड क्लीन. टाइम पाहू शकता वाजले दुपारचे 2:06. हा फायनली पोचलो मालवणला. आणि मला हे सुद्धा आठवत नाही की लास्ट टाइम मागे मी मालवणला कधी आलो होतो. जबकि माझा तालुका माझं गाव हेच. 160 किलोमीटरचा प्रवास पूर्ण केला आपण 7 तासात. सकाळी 8 वाजता बस निघाली आणि बरोबर दुपारी 2 वाजता पोचलो. रत्नागिरीहून मालवणसाठी 2 बस आहेत. आपण जो प्रवास केला 8 वाजता आणि दुपारी 2 वाजता. ही बस येते लांजा पाली या मार्गे आणि दुसरी बस आहे ती पावस गावकडी
नाटे जैतापूर असं करत येते राजापूर कणकवली मालवण. जेवण घेऊया मस्तपैकी व्हेज थाळी. बस स्टँडच्या समोरच हॉटेल आहे. असं काय आपला व्हेज मेनू आहे. व्हेज थाळी, भात डाळ, 2 भाजी, दही, पापड, 2 चपात्या, लोणचं, कोशिंबीर. 120 रुपयाची व्हेज थाळी. या जेवायला या. वा, जेवण छान. प्लस आपला एस टीचा आजचा प्रवास तो सुद्धा पाटील काकांसोबत. एस टी बस चालवायची म्हणून नाही, तर त्यासाठी आवड असणं गरजेचं आहे. बघा मंडळी, एखाद्या गोष्टीत तुम्हाला आवड असेल, जर तुम्ही त्यात योग्यरित्या नियोजन करून काम केले तर तीच आवड लोकांची आवड बनते. आणि एकदाची लोकांची आवड तुमची आवड झाली, मग तुम्ही समजून जा तुमच्या आवडीचा निर्णय हा योग्यच. आणि आज असंच काही पाटील काकांसोबत होत आहे. त्यांची आवड आज लोकांना दिसते आणि त्यांच्या आवडीमध्येच लोकांनी सुद्धा आवड दाखवली. त्यांचा स्वतःचा वेगळा चाहता वर्ग आहे. आय एम ऑल्सो वन ऑफ दॅट, म्हणजेच चाहता वर्गामध्ये. आज मी इतके एस टीचे प्रवास करतो, व्हिडिओ काढतो, फोटो काढतो. बरेच जण सांगतात, अरे त्या खटारा एस टीमध्ये काय लावून ठेवलं आहे, काय आहे काय एवढं. तर त्या लोकांनी आवर्जून एकदा पाटील काकांची भेट घ्यावी. आणि पाटील काकांसारखे असे सर्वजण झाले तर एस टीच्या मागे असणारा खटारा शब्द हा कायमचा निघून जाईल. बरोबर की नाही? पटलं तरच लाईक करा. ज्यांच्याबद्दल आपण बोलतोय पाटील काका, तर त्यांना तुमच्याशी ओळख करून नाही दिली, माफ करा. कारण त्यांना फेस कॅम करायला आवडत नाही. ते बोलले की तुम्हाला शूटिंग काही बिंदास करा, काय होते, पण मला मात्र घेऊ नका. बाकी कोकणातल्या एस टी बसेसचा तर नादच खुला. पण यार, वॉशरूम, बाथरूम या बाबतीत मात्र अस्वच्छता आणि धड सोयीसुद्धा पण नाही. म्हणजे लाईट नाही, कुठे पाणीच नाही. बस स्टँड आता सुधारत आहेत, तर त्यासोबत हे सुद्धा अपडेट केले पाहिजे. काय बोलता? असो, आलो तर रत्नागिरीला भैरीबाईच्या पालखीसाठी व्हिडिओ अपलोड केला आहे. आवर्जून पहा, लिंक दिली माझ्या पिन केलेल्या कमेंट बॉक्समध्ये. मग तुम्हाला आजचा रत्नागिरी ते मालवण पाटील काकांसोबत केलेला प्रवास कसा वाटला नक्कीच कमेंट करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला पहिल्यांदाच भेट दिली असेल तर सबस्क्राईब करा. भेटूया मंडळी आणखीन एका नवीन प्रवासाच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्ही प्रवास पहा आणि माझ्यासोबत प्रवास करा.